आजचा जो आपला व्हिडिओचा विषय आहे की खरोखर सेक्स लाईफवर योगाचा काही परिणाम होतो का, त्याचे काय बेनिफिट आहे, सर्व गोष्टी या आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. नमस्कार, मी डॉक्टर उमेश. गेली 40 वर्ष मी सेक्सोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे आणि 1985 पासून आशा किरण सेक्स क्लिनिकच्या माध्यमातून मी हजारो पुरुष आणि स्त्रियांच्या लैंगिक समस्या सोडवण्याचं प्रामाणिक काम केलं आहे. महाराष्ट्रात आमच्या क्लिनिकच्या शाखा मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर अशा अनेक शहरामध्ये आहेत आणि छत्रपती संभाजीनगर इथे आमची मुख्य शाखा कार्यरत आहे. आज मी तुमच्याशी एक फार महत्त्वाच्या आणि नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावर तुमच्याशी बोलणार आहे. डॉक्टर, योगांचा खरोखर सेक्स लाईफवर काही फायदा होतो का, असे मला बरेच प्रश्न विचारतात. तर माझ्या अनुभवातून सांगतो, हो, नक्कीच होतो. खरं तर मी माझ्या अनेक रुग्णांना औषधीसोबतच नियमित योग करण्याचा सल्ला देत असतो. कारण सेक्स ही फक्त शरीराची गोष्ट नाही, ती शरीर, मन आणि भावनांचा एकत्रित अनुभव असतो आणि तो आपल्याला अनुभव करायचा असतो. आणि योग हे तिन्ही पातळीवर काम करतं. योगाचा सराव केल्यानं आपल्या पेल्विक फ्लोअर किंवा ओटीपोटीच्या जे खालील भागामध्ये रक्तभिसरण वाढतं. त्यामुळे लैंगिक अवयवामध्ये अधिक प्रमाणात ऑक्सिजनयुक्त रक्त पोचतं आणि तिथल्या मांसपेशी जे असतात ते बळकट होतात. यामुळे लिंगात इरेक्शन पण टिकून राहतं. शीघ्रपतनावर पण नियंत्रित राहण्यास आपल्याला हे योग मदत करतं आणि संभोगाचा संपूर्ण अनुभव अधिक सुखद बनवतो. आजच्या काळात शीघ्रपतन, नपुसंकता किंवा सेक्सबद्दल भीती किंवा स्टॅमिना कमी पडणं अशा असंख्य समस्या खूप वाढल्या आहेत. त्यामागे केवळ हार्मोनल किंवा शरीराची समस्या नसते, तर त्यामागे मानसिक ताण, तणाव, चुकीची जीवनशैली आणि आत्मविश्वासाचा अभाव हे सुद्धा कारणीभूत असतात. योग केल्यानं हे सगळं बदलू शकतं. उदाहरण देतो, बुद्ध कोणासन किंवा तिथली आसन हे रोज केलं तर पेल्विक एरियामध्ये रक्तभिसरण जे असतं ते सुरळीत प्रमाण होतं आणि सेक्स संबंधी क्षमता पण वाढते. सेतुबंधासन म्हणजे ब्रिज पोज हे केल्यावर आपल्या पेल्विक फ्लोअरच्या मसल्स मजबूत होतात आणि पुरुषामध्ये वीर्य नियंत्रण चांगलं राहण्यास आपल्याला हे आसन खूप चांगलं मदत करतं. आणखी एक प्रभावी आसन म्हणजे भुजंगासन, जे तुम्ही नेहमी ऐकून असता, ज्याला आपण कोब्रा पोज पण म्हणतो. हे शरीरातील टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण नैसर्गिकरित्या वाढवतं. टेस्टोस्टेरॉन म्हणजे पुरुष लैंगिक हार्मोन असतं, ते किंग ऑफ द हार्मोन आहे. त्याच्यावर सेक्स इच्छा, वीर्य निर्मिती, स्टॅमिना हे सगळं काही अवलंबून असतं. आणि योग केल्यानं केवळ शरीर नाही तर मनावरही परिणाम दिसून येतो. अनेक पुरुषांमध्ये सेक्स करताना भीती, घाई किंवा काही वेळा जोरात वागण्याची प्रवृत्ती असते किंवा फास्ट करण्याची प्रवृत्ती असते, ज्यामुळे जोडीदाराला वेदना पण होऊ शकतात. अशा गोष्टी टाळण्यासाठी मनावर नियंत्रण असणं खूप गरजेचं असतं आणि ते आपल्याला योगापासून आपण शिकून घेऊ शकतो. योगाने तुम्ही स्वतःवर ताबा पण ठेवू शकता, संतुलन राखू शकता आणि सेक्स करतानाही दोघांनाही आनंददायी अनुभव मिळू शकतो, ज्याला मी ऑर्गॅझम म्हणतो. मी हे पाहिलं की जे लोक नियमित योग करतात ते सेक्सच्या वेळी स्वतःच्या शरीराच्या हालचाली अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतात. कारण योग आपल्या शरीराची जाणीव करून देतो. आपण काय करत आहोत, का करत आहोत आणि किती काळ टिकू शकतो, या सगळ्यांचं भान आपलं योग आसनामुळं वाढतं. तुम्हाला सांगतो की सेक्स ही अचानक घडणारी कृती नाही, ती एक प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया उत्तम व्हायची असेल तर शरीर, मन आणि ऊर्जा या तिन्हींचं संतुलन खूप महत्त्वाचं असतं आणि हे संतुलन आपल्याला योग देतो. आजवर अनेक संशोधनातूनही सिद्ध झालेलं आहे की योगामुळं पुरुषामध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढते, तणाव कमी होतो, निद्रानाश कमी होतो आणि मनस्थिती सुधारण्यास आपल्याला मदत होते. याचा थेट परिणाम आपल्या सेक्स जीवनावर होतो. शीघ्रपतन, नपुसंकता किंवा सेक्स इच्छा कमी होणं यावर योग खूपच उपयुक्त ठरतं. अर्थात केवळ योग केल्यावर लगेच चमत्कारी बदल तुम्हाला दिसून येणार नाही, पण जर तुम्ही सातत्यानं कन्सिस्टंटली रोज फक्त 15 ते 20 मिनटंसुद्धा हे योगासनं केले तर आठवड्यात तुमचं शरीराचं नाही तर तुमचं संपूर्ण सेक्स आयुष्याचं चित्र बदललेलं तुम्हाला नक्कीच जाणू शकतं. आज तुमचं वय काही असो, 24 किंवा 40 किंवा 60, लैंगिक आयुष्य सुंदर असावं असं वाटतं ना, मग औषध घ्या, योग्य आहार ठेवा, पण योगाचा सुद्धा नियमित सराव सुरू करा. कारण योग आणि सेक्स हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत.
एकत्र येतात तेव्हा पूर्णता मिळते. आणि तुमच्याकडे या संदर्भात काही प्रश्न असतील किंवा वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा किंवा आमच्या नजीकच्या जवळच्या आशा किरण सेक्स क्लिनिकला नक्कीच भेट द्या. मी स्वतः तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहे. तुमचा डॉक्टर. तुमचं सेक्स आयुष्य निरोगी, सशक्त आणि समाधानी व्हावं हीच माझी सदिच्छा असते. धन्यवाद मित्रांनो.